आपल्याला माहिती आहे गेले पारंपरिक इतिहास हा कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे आणि इथला मतदार हा शिवसेनेबरोबर आहे। कोण गेले काय गेले याच्यापेक्षा विचार करण्यापेक्षा मतदार राजा जागरूक आहे आणि त्याला समजते सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये समजेल ना कोणता मतदारसंघ कोणाकडे राहील, कोणाचा डिपॉझिट राहील की नाही हे येणाऱ्या काळात समजेल। आणि उद्धव साहेब उद्या दौरा करतायत, कल्याण लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सर्व 6 विधानसभेला ते भेट देणार आहेत आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। या कठीण काळामध्ये राजकीय परिस्थिती सगळ्या घडामोडी आपण सगळे बघितलेल्या आहेत, परंतु निष्ठावंत प्रामाणिक शिवसैनिक हा उद्धव साहेबांबरोबर आहे आणि त्यांचा प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे हितगुज करण्यासाठी आणि एक नवीन ऊर्जा त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणार आहे आणि कल्याण लोकसभा निश्चितच पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडेच असेल हे मी तुम्हाला कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीरपणे सांगतो। माननीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचा दौरा खरं तर शहर शाखेंना भेटी देणं हा यांचा दौरा आहे। शिवसैनिकांना भेटणं, महिला आघाडींना भेटणं याच्यासाठी हा दौरा नेवाळी नाक्यापासून कल्याण लोकसभा मतदारसंघातील नेवाळी नाक्यापासून सुरू होतो आहे। नेवाळी नाका, अंबरनाथ शहर शाखा, उल्हासनगर शहर शाखा आणि कोळशेवाडी शहर शाखातून हा पुढे डोंबिवलीला जाणार आहे। असं काही नाही आहे। कल्याण लोकसभा ठिकठिकाणी दौरे घेतातच, परंतु कल्याण लोकसभेमध्ये बऱ्याच दिवसापासून साहेबांची भेटही झालेली नव्हती आणि कार्यकर्त्यांनी मागणी केली की साहेब एकदा आमच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाला भेट द्या आणि कार्यकर्त्यांना त्यामुळे आणि उत्साह होईल का जेणेकरून येणारी लोकसभा आमच्याकडे कशी खेचली जाणार हे आम्ही बघणार।